आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य स्पर्धा स्थल RSA ग्राउंड वागेश्वर मंदिर जवळ खेळवली जाते RSA चषक RSA ट्रॉफी 2026 भव्य दिव्य असा सोहळा कालपासून या भव्य दिव्य रणजी क्रिकेटला सुरुवात झाली आणि काल करंजा देवी 11 शिरवणेने बेहतरीन गोलंदाजा आपल्या आधारावर सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. प्रशांतजी भोईर जे उद्योजक त्यांनी प्रस्थापित केली पुरस्कारलेला टीम पोहोचला आहे RSA चषक 2026 पर्व 3 मध्ये सुपर 4 उपांत्य फेरी गाठणारा पहिला टीम आज कोण जाईल यासाठी मात्र प्रतीक्षा करायला लागेल कारण याच्यानंतर अजून एक मॅच आहे जो जिंकेल तो नुकतीच जिंकलेली जी टीम आहे त्याच्या विरुद्ध खेळलेला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये ही मॅच खूप क्रुशियल आहे. जिंकणारा लगेचच शेवटची मॅच केली त्यासाठी थेट जाऊया मैदानाच्या आत. तिथे जोडी आलेली आहे श्रीकृष्ण दिवाची जी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्यास पसंती दिली आहे. पहिली मॅच अगदी इझिली खिशात टाकले श्रीकृष्ण दिवा जे लक्ष होते 46 केवळ 2 ओव्हर मध्ये गंगा दंगा करताना दिसला रंगात येताना दिसला आणि मॅच एकदम सोप्या पद्धतीने त्यांनी खुळी केली. फक्त 12 चेंडू मध्ये 46 मॅच फिनिश. पण ही मॅच खूप इम्पॉर्टन्स कसं परस्पर जर विचार केला खूप मात्र फरक आहे कारण करावे 11 करावे मॅच जवळजवळ हारत होता ती हारलेली मॅच त्यांनी जिंकली परंतु पहिली मॅच सहज टाकलेली खिशात मध्ये असा संघर्ष आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आज जाऊया. पहिलं पॉवर प्ले इन ऍक्शन मध्ये जर बेहतरीन बॉलर म्हणून ज्याची गणना केली जाते तो हरदेव तांडेल यांचं बॉलिंग मार पॉवर प्ले जे एकमेव आहे ते टाकण्यासाठी जबाबदारी कॅप्टनने दिली. टीम कॅप्टन जयेश इज अ गुड अटॅक इन अन अट्रॅक्टिव्ह बॅटर हार्ड लगे कुशल जबरदस्त मॅच मध्ये रंगत आणली होती तुम्ही अखेर काय जिंकतो षटकार मॅच फिनिशर टच दिलं just like the 9 times of the MS Dhoni in ODI cricket to finish the match to 6. मॅच कडे वळणार आहोत 4 ओव्हरची सेकंड राऊंड मधला मॅच करावे अगेन्स्ट द श्रीकृष्ण दिवा गंगाच्या सोबत आलेल्या मास्टर माइंड किशोर अशोक दादा मळवी नॉन स्ट्राइक एंड आणि बॉलिंग मार्कर करावे 11 करावेकडून हरदेव तांडुल. पहिला बॉल समोर गंगा पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल. पहिला बॉल तळा खाली स्ट्रेट डाउन द विकेट नो मॅन इज अ षटकार. व्हाट अ शॉट ऑन द स्ट्रेट डाउन द विकेट. व्हाट अ कडक लॉफ्टेड ओव्हर द लॉंग ऑन षटकार. पहिल्या मॅचनी जी सुरुवात केली तशी सेम सेकंड मॅच मध्ये शॉट आमचे चेंडू पूर्णपणे ऑन द अप स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकाने दणदणीत खातं श्रीकृष्ण दिवा टीमच्या बरोबर स्वतःच्या नावे खातं खोलताना सावर. 4 ओव्हरची मॅच सेकंड राऊंड क्वार्टर फायनल मध्ये खेळायसाठी मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे. गुरुवारी येण्यासाठी कमीत कमी 25 जास्तीत 50 लाख घेऊन शकतो. खूप इम्पॉर्टन्स मॅच आहे. जिंकेल तो जे बाले दुर्बल आजच खेळेल. शेवटची मॅच असेल. पुन्हा एकदा जमलेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे स्वागत आहे. बॉल क्रमांक 2 पावपे सेकंड करावे 11 करून हरदेव तांडेल बॉलिंग मार्कवर गंगा इंगोलीसाठी. सुपर बॉलर सुपर बॉल इनटू द ब्लॉक याला म्हणतात संयम. पहिल्या आक्रमक मूड मध्ये नंतर संयम दोन्ही मिलाप आहे गंगामध्ये. जेव्हा जेव्हा आक्रमक मूड मध्ये तेव्हा दंगा करतो आणि पूर्ण सन्मान द्यायचा तो सन्मान देतो तो दिलाय त्याने हरदेवला कम्प्लिटली इनटू द ब्लॉक सरळ येऊ दिला आणि ढकलवलं. फॉलो फील्ड करताना दुसरा बॉल डॉट थर्ड डिलिव्हरी पॉवर प्ले फर्स्ट हरदेव तांडेल कम्सिंग बोर्ड टू द गंगा इंगोले बॅक पूर्वचा डान्सिंग राउंड के जोरदार लाऊड फील उत्साह जास्त. ओ माय गॉड बाय माय बॉल हिट का चूक केली मास्टर माइंड धावला त्याच्यानंतर त्याचा हाकेला हाक दिली निर्णय चुकीचा डायरेक्टली हिट मोठा धक्का श्रीकृष्ण दिवाला गंगा परतला. सावर कशमकश पाहायला मला पहिल्या चेंडू जोरदार स्वागत केलं ऑन द अप खेळताना लॉंग वरून उडवला षटकार नंतर डॉट आणि सिंगल घेताना धोक्याची घंटा वाजली डायरेक्टली हिट गंगा परतलाय. पहिल्या विकेटचं पतन 1 गडी बाद 6. पाहू शकता कसं घडलं इन ऍक्शन मध्ये की स्कोरर पाहायला लागला
पुढच्या पायाला लागल्यानंतर मनस्थिती नव्हती, परंतु मास्टर माइंड धावून आला, तिकडे लक्ष नव्हतं. पहा किती लवकर पोहोचले, डायरेक्टली हिट कसा होताना पाहिलं. येस इज द फिंगर गॉन अप बाय गुरुनाथ पाटील. इझिली इथे स्पष्ट दिसले ही क्वालिटी अँड क्लीन. सोनू पाटीलचं आम्ही कौतुक करतो, क्लीन अँड क्वालिटी. म्हणून जे 24,000 काल प्रेक्षक जोडले होते संपूर्ण दिवस रात्रीमध्ये या वाहिनीमार्फत RS चषक चा खेळ, दर्जेदार खेळ पाहण्यासाठी सर्व भव्य दिव्य स्पर्धा आणि भव्य दिव्य मध्ये काय खेळ काय राहिला. करंजा देवी 11 शिरवणे, बेहतरीन बॉलिंग बाय प्रथमेश कुंभार, प्रथम सुतार अँड ओम श्री क्लास बॉलिंग. ते बलबुती तिकोटीने कमाल करताना पोहोचवलं सेमी फायनल मध्ये काल. राईट आर्म राऊंड द विकेट, सेकंड ऑफ बॅकफुट बघताना व्हॉट अ शॉट यार, व्हॉट अ जॅक, व्हॉट अ मॅग्निफिसेंट हिट ऑफ द मास्टरमाइंड Kishore Ashok Dada Madvi. The pull very immediately, pick the ball and shut up jack over the wicket, sixer. धमाल येते मॅचला. काय कशमकश चाललेलं आहे या ओव्हर मध्ये. षटकाने सुरुवात गंगाने, तदनंतर डॉट विकेट आणि जसं स्ट्राईक मिळालं ना अधुरं सोडलेलं काम पूर्ण केलं गंगाचं मास्टर माइंड किशोरने. षटकार. 4 चेंडूची समाप्ती. पहिलं पॉवर प्ले प्रगतीपथावर 12-1 असे सद्यस्थिती. सेकंड राऊंड, सेकंड लास्ट मॅच टुडे डे अँड नाईट. आजचा दिवस राहतं सेकंड लास्ट मॅच. याच्यानंतर शेवटची मॅच रंगेल. विजेता संघ 2 हात करेल जय बालाजी रबाले आणि ती लढत मात्र सुपर 4 साठी जाण्यासाठी अगदी जबरदस्त संघर्ष पाहायला मिळेल. पहिल्यावर प्रगतीपत्र 12-1. 5वा बॉल घेऊन हरदेव तांडेल. एक कम्सिंग डोर टू द मास्टर माइंड श्रीकृष्ण देवा किशोर अशोक मडवी. सोडून दिलं लेफ्ट द बॉल. चांगला निर्णय डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट. गुरुनाथ पाटील सांगतात करप चेंडू एकदा मिळते. धावसंख्या पुढे सरकते वाईटने 13 शॉर्ट स्क्वेअर लेग इनसाइड द सर्कल द ऑन साइड. बरोबर आमच्या उदयजी तांडेल आहेत त्यांच्या जवळ शॉर्ट स्क्वेअर लेग आणि आणखीन एक ऑन साइडला द बेहतरीन प्लेअर ऑफ द मॅच ऑन द फर्स्ट मॅच रोनक. चांगला फटका मधोमध घेतले, त्याला टर्न केले, कुरवाला गेला, अलंघन घेऊन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल मिळते. 14 पोहोचला जातो. एक गडी बाद. 5 इथे होतात समाप्त. षटकाने सुरुवात डॉट विकेट, तदनंतर षटकार वाईट आणि सिंगल. धावा आल्या पण विकेट मोस्ट इम्पॉर्टंट गेले गंगा. फक्त 6 षटकार एक षटकार ठोकण्यात 6 वर. पॉइंट कव्हर आहे. ऑफसाइड ऑप्शन शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिली मिड ऑफ अवे फ्रॉम द बॉडी. गुड बॉलिंग आहे. टप्पा पण घेतलेला भन्नाट वेग. त्या वेगावर मात्र चकला गेलाय. विकेटच्या ओव्हरचे झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतो सेकंड राऊंड मध्ये 2 तगड्या टीम एका बाजूला फिल्डिंग करताना करावे 11 बॅटिंग करताना एक झटका लागणार. श्रीकृष्ण दिवा 14 धावा. 14-1. नाईसली क्रिकेट. खूप मात्र श्रेय जाईल राजे स्पोर्ट्स अकॅडमी आणि साथीला आहेत संयुक्तरित्या नवी मुंबई जिल्हा युवा सेना. विशेष कौतुक आम्ही करतोय अक्षय म्हात्रे बेकी. त्याला दिलेली संपूर्ण साथ निखिल असतील, भूषण असतील, आमचं वेदांत असेल, संपूर्ण आदेश म्हात्रे असतील, कित्येकांची नावं एखादा राहिलं तर थोडंसं चुकी जाईल म्हणून आम्ही संपूर्ण RSAचं कौतुक करतोय. सुपर्ब ऑर्गनायझेशन. डे नाईट मॅच कालपासून सुरुवात. 4 दिवस रात्रीचा खेळ आपल्या समोर येईल. 4 दिवस रंगीली स्पर्धा, भव्य दिवस स्पर्धा. RSA चषक पहिली ओव्हरची झाली समाप्ती. सेकंड राऊंड 6वे मॅच बेटीला बॅटिंग करतात श्रीकृष्ण देवा, जिथे पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर 14-1. सौरव म्हणून जो भूमिका अतिशय जबरदस्त निभावतो तो बॉलिंग मार्कर. पहिल्या मॅचचा हिरो रोनक तांडेल. डावखुरा. जेवढे डावखुरे उजव्यात बॅटिंग तेवढे डेंजरस. जेवढे उजवे बॉलर जेवढे डावे बॅट्समॅन कॉम्बिनेशन व्हेरी डेंजरस टू द टेनिस क्रिकेट ॲज वेल एज द लेदर क्रिकेट. डावखुरा बॉलर रोनक तांडेल. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ लवली गॅप थ्रू द कव्हर पॉइंट. चेंडूला करतो फरार. मिळतो चौकार. द स्टायलिश स्ट्रोक. बलिराम मडवी फ्रॉम घनसोली 11. त्याच्यानंतर जी पॉवर प्ले भेदण्याचं काम केलं ना त्याचं श्रेय आहे सेकंड नंबरवर किशोर. काय खेळायचं बली. त्यानंतर सर्वात घातक पॉवर प्ले मध्ये किशोरचं नाव अग्रस्थानी मी देईन. एवढा डेंजर. काय गॅप केले, बॅकफुट केले, जागा बनवली, गुडने टेकले थ्रू द कव्हर अँड एक नजाकत भरी चौकार. व्हॉट अ शॉट यार. शॉट ऑन जॉक केलं.
त्याच्यानंतर ऑफसाईड ऑफ स्टंपला प्रतीक्षा केली, येऊ दिलं, एक स्टायलिश स्ट्रोकनं मात्र चेंडूला धाडलं सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावसंख्या 18 वर स्वागत केलं. जोरदार रोनकचं पहिल्या चेंडूवर सेकंड ओव्हर. फटका चांगला आहे, टायमिंग ग्लोरियसली आहे. व्हॉट अ शॉट. जी चूक माझ्याकडून झाली होती गंगाला रनआउट करताना, मग मित्रा घाबरू नको, तुझं अधुरं काम मी पूर्ण करेन. कडक शॉक. पहिला चौकार, त्याच्यानंतर व्हॉट अ शॉट ओव्हर द मिड विकेट. षटकाराला दुसरा बॅटमधून चौकांनंतर मास्टर माइंडच्या. व्हॉट अ क्लास. क्रिकेटचा क्लास पहा, अजिबात ताकद नाही, ओनली मनगटाची जादू. मनगटाची जादू आणि ठेवलेला भरोसा टायमिंग वरती. इथं स्टँड ऑन डिलिव्हर. व्हाईट शॉट. It's a terrific timing by Mastermind. धावसंख्या पोहोचते 24 वर. मॅचला मजा येईल. धुवाधार सुरुवात, त्यांना माहित आहे थोडीशी फिल्डिंग करताना आपले फंबलिंग होते, त्यासाठी जास्तीत जास्त धाबा कडून आणि प्रेशर टाकू. गुड थिंकिंग बाय प्रणव मडवी. प्रणव रुपेश मडवी, टीम कॅप्टन नंबर श्रीकृष्ण दिवा. लेफ्ट हँड उर्दू विकेट. क्लासिक शॉट. बॅकफुटवर जाताना स्लाइस होऊन जातो. घोषांक क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. उदयजी तांडेल घोषणा करतात सिंगलची. 1 ने पुढे जाताना स्कोर आता 25 वर 1. इथून पहिला 4, 6 नंतर सिंगल. 3 चेंडू टाकले रोनकने. धावा खर्च केला 11. फक्त 9 चेंडूचा खेळ झाला आणि 25-1 अशी दमदार, शानदार, वजनदार सुरुवात श्रीकृष्ण दिवा. सेकंड राऊंड मध्ये खेळताना व्हेरी स्ट्रॉंग टीम अपोजिट बाय करावे 11 करावे. रोनकला मात्र जिम्मा सोपवले जयेशने. गुड कॅप्टनशिप. जाऊन तो त्याला आत्मविश्वास देतो. हे करावं लागतो. 1987 एलन बोर्डो, 1992 कपिल इम्रान खान अँड डेफिनेटली अर्जुन रत्नुगा सेम प्लेस ऑफ द इनसाइड द सर्कल. असे विक्रम जिंकणारे जे टीम होते त्यांचा कॅप्टनची भूमिका जसं जयेश आहे ना त्याच वर असायची, तेच पोझिशनवर, सेम प्लेसमेंट ऑफ फिल्डिंग. तसं जयेश छान काम करतो. काय चुका झाल्या, चुकणाऱ्या गोलंदाज जाऊन लगेच सांगू शकतो, टायमिंग वाचू शकतो. त्या पाठीमागचा मोठा मोठा महत्वाचा हेतू असतो, उद्देश असतो की जास्त वेळ खर्च करू नये. स्लीपमध्ये येताना पलत येताना सल्ला देणे, टाइम जाणं वाया, त्यासाठी प्रत्येक कॅप्टननं मात्र ते पोझिशनला महत्व दिले. जस्ट लाईक द सेम जे स्टँडेल ऑन स्टँड ऑफ द कॅप्टन टीम इनसाइड द सर्कल लिमिट ऑफ. अशा प्रकारे खेळ थांबले. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. 25-1 खेळ थांबल्यानंतर 1.3 षटकांचा ओव्हर झाले समाप्त. 4 ओव्हरची मॅच. कमबॅक करायचं तर विकेट घ्यावे लागतील, डॉट काढायला लागतील, पण तशी सद्यस्थितीमध्ये मूडमध्ये नाही मास्टर माइंड. त्याचा जो 15 वर्षाचा खेळ पाहिला ना सेम त्या मूडमध्ये आले तो या वेळेला. फटका चांगला ताबडतोब स्ट्रेट डाउन द विकेट. नो चान्स. इट्स अ सिक्सर. व्हॉट अ शॉट. इज अनदर आउटस्टँडिंग टायमिंग बाय द मास्टरमाइंड किशोर. व्हॉट अ लवली बॅटिंग. कडक बॅटिंग. सुसाट सुटल्या. एक्सप्रेस सुटलेली सुसाट, तिला थांबवणं मात्र आता मुश्किल. पहिला चौकार, षटकार, सिंगल, पुन्हा ब्लास्ट. एक्झॅक्टली इन द स्टँड ऑन डिलिव्हर इन साइड स्क्रीन ऑन द साइड स्क्रीन बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्लास क्रिकेटचा दर्जा. म्हणून बलीनंतर मी याचं नाव घेतो. पॉवर प्लेला भेदण्यामध्ये सर्वात धुरंदर बॅटर किशोर. लेफ्ट हँड उर्दू विकेट. अभेपर्यंत बॉडी त्याच्यानंतर स्लिप झाला, थेट गेला होता जिथे कॅप्टन होता अगोदर, तर त्यावेळेला आलेला दुसरा प्लेअर फील्ड करतोय. मुळगलला परंतु सेफ राहणं धाव मत मिळत नाही. बऱ्याच वेळेनंतर 5वा चेंडू मात्र डॉट काढला. चौकार, षटकार, सिंगल, षटकार, त्यानंतर डॉट. 5 चेंडू आतापर्यंत रोनकने टाकले. दुसरं ओव्हर टीम कडून हाताळताना आपलं पहिलं टाकताना करावे एलिमेंट करावे कडून बेहतरीन बॅटिंग बाय द मास्टरमाइंड किशोर. अबे फ्रॉम द बॅट बॉडी शिरपास दूर खेळण्याचा प्रयत्न. लवली बॉलिंग आहे. गुड कमबॅक. 5वा 6वा चेंडू दॅट इज अ डेफिनेटली सुपर बॉलिंग बाय रोनक तांडे. एंड ऑफ द सेकंड वर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सेकंड राऊंड मध्ये अपसामध्ये लढताना श्रीकृष्ण दिवा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात. 31 वर 1. 31 ओनली 1 विकेट. विकेट इज बॅक व्हेरी अर्ली. गंगाधर इंगोले ओनली 6. त्यानंतर जिम्मा उठवला. खेळतो 24 वर 8 चेंडूचा सामना केल्यानंतर मास्टर माइंड आणि त्याला सात आलाय नितीन मडवी, ज्याला खातं खोलायचं आहे. रोहन म्हात्रे जे उद्योजक आहेत त्यांचं आगमन झालं, त्यांचं सरसे स्वागत. त्याचबरोबर 40+ बेहतरीन बॅटर दिगंबर पाटील यांचं आगमन झालंय.
चांगले खेळाडू उद्योजक रोहन म्हात्रे यांचे सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धेचे शिल्पकार करता धरता अक्षयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून यांच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्यांदा बॅटिंग करतात सेकंड राऊंड मध्ये. सेकंड लास्ट मॅच ऑन टुडे डे नाईट RSA चषक श्रीकृष्ण दिवा 31/1. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई पाटील चांगला गोलंदाज आहे. साई पाटील त्याला आक्रमण लावले जयेशने. 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर मात्र मॅच मध्ये संपूर्णपणे हवे झाल्या. आपली मजबूत बाजू बनवल्या श्रीकृष्ण दिवा. केवळ 1 विकेट 31 वर 15.5 धावांच्या सरासरीने गंगापर्यंत सामन्याचे सूत्र संपूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतले मास्टर माइंड किशोर अशोकदादा मडवीने. नाव नितीन मडवी ऑन द स्ट्राइक. साई पाटील राईट आर्म ऑन द विकेट. जोरदार फटका अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला असल्या क्षेत्र पोटेशन फील्ड करे. सेकंडच्या मध्ये कन्वर्ट करे. दुवे नाही धाव मध्ये पहा आपण सेटल झालोय पण एक धाव महत्वाचे आहे म्हणून पळाला संघाच्या या धावेसाठी किशोर मास्टर माइंड किशोर. या 2 धावाने खातं खोलतो नितीन मडवी. 2 ने बढोतरी देताना पोहोचवतो 33 वर श्रीकृष्ण दिवा. या टीमला बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट सेट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग इज एनालिसिस ऑफ द फील्डिंग. राईट हँड राऊंड द तिसरा पैकी पेतर बॉलिंग मार्क पर करावे 11 कडून साई पाटील. समोर नितीन पर्यंत चेंडू एंटर द ब्लॉक परफेक्टली डिलिव्हरी. येस नो व्हॉट अ लवली. काय संघर्ष होता विकेट कीपरचा चेंडू बरोबर. लपंडाव खेळता करता अखेर मार एक धाव मात्र होऊ दिले नाही. असे बॉल फुकट गेले स्वस्त बसत नाही. तो जाऊन मात्र सल्ला देतो. आजपर्यंत इतिहास आहे किशोर मडवीचा. तो गेला कारण स्ट्राईकला असलेला जो बॅट्समन त्याचा आरसा असतो नॉन स्ट्राईक. आरशासारखं पाहिल्याच घाऊन चुका काय होत आहेत. बॉल कुठल्या क्षणी साईड आर्म बॉलिंग टाकताना साई कोणत्यापणे आपल्या घातक ठरू शकतो. सोडून दिले पाठी मागून चेंडू. माय गॉड. इष्टे आडव्या करताना नितीनला मात्र सांगितलं डगआउट मध्ये परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गंगा नंतर नितीनची विकेट. दुसरा विकेटचं पतन. दुसरा हादरा श्रीकृष्ण दिवा लवकर मात्र अवघ्या 2 वर परतलाय. चांगली साईड या मॅच मध्ये परवर्तन कमबॅक करणारा हा षटक आहे. 2 त्याच्यानं डॉट नंतर विकेट. फक्त 3 मध्ये साई पाटीलने 2 धाबा देताना क्लीन बोल्ड केलं. पहिली विकेट आपल्या नावे करताना दुसरा विकेट मिळवून दिला टीम कराबे एलिमेंट कराबे टीमला. त्याच्यानंतर अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये अजूनही 20-25 निघतील अशी अपेक्षा आहे कारण मास्टर माइंड सेटल झालाय. तो खेळतोय 8 चेंडूचा समोर गेलेला 3 षटकार 1 चौकारी साईन आहे 24 वर. षटकार आणि चौकारी 22 नंतर 2 अशा 24 वर मास्टर माइंड नवीन बॅटर इन स्लॉग मधला सर्वोत्तम घातक बॅटर अनिकेत पाटील. खूप घातक. कमी चेंडूमध्ये जास्ती धावा ठोकण्याचं काम करतो. ताबडतोब खेळीसाठी ओळख जातो म्हणून स्लॉगिंग वर जेव्हा 4थी-5वी वर्ष तेव्हा हे महत्वाचं स्थान कोणताही कॅप्टन त्याला देऊ शकतो. एवढा व्हेरी डेंजरस इन द स्लॉग ओव्हर. स्लॉगला आला अनिकेत पाटील. 4था चेंडू साईचा फेस करणार. फटकार स्लॉग मध्ये असलेला पण कसलेला षटकार खेचतोय. कसलेला षटकार. व्हॉट अ शॉट. एक्झॅक्टली तो कॉमेंट्री बॉक्सच्या एकदम आमच्या या कक्षाच्या वर. म्हणून मी म्हणतो धुरंदार आहे. स्लॉग बेहतरीन बॅट्समॅन सर्वोत्तम घातक फलंदाज. हा पॉल घेतला त्याला लाप केलं बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या छतावर पडला हा षटकार. खातं खोललं अनिकेत पाटीलने. षटकाराने 6 ने बढोतरी दिली 39 वर पोहोचवला. 2 गडी बाद श्रीकृष्ण दिवा. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. दमदार बॅटिंग साठी ओळखला जातो. गत वर्षामध्ये एकी मात्र चॅम्पियनशिप पद मिळत नव्हतं. या खेळपट्टीने मात्र त्यांना ते पद मिळवून दिलं होतं. दोस्ती ग्रुप मित्रमंडळ आयोजित विजेता श्रीकृष्ण दिवा. सोडून दिले डाऊन टू लेग साइड. पाहतील पाहिल्यानंतर इशारा करतील वाईटचा. त्याच्याबरोबर 1 धावेची इशारा बरोबर देताना 2 धाबा सांगतायत गुरुनाथ पाटील. वाईट प्लस वन 2 धाबाने आणखी पुढे जातोय. 41 वर 2 आता 41 फॉर 2 विकेट. श्रीकृष्ण चांगली मजबूत बाजू बनवल्या. तिसऱ्या ओव्हर मैदानाच्या आत साई पाटील बॉलिंग मार्क पर राईट ऑन राउंड द विकेट. साईड आर्म बॉलिंग कडक शॉट डाउन द चान्स फॉर द बाउंड्री. इट इज बाउन्स अँड क्रॉस द बाउंड्री. रन. बेहतरीन स्ट्रोक यार. म्हणून म्हणतो सर्वोत्तम हा घातक आहे स्लॉगिंग वरला.
ते दर्शक 3 ओव्हरचा खेळ झाला इथून समाप्त 3 ओव्हरचा खेळ संपलाय दमदार सुरुवात करताना 2 गडी गमावल्यानंतर स्कोर मात्र श्रीकृष्ण दिवसचा पोहोचतोय 1 टू गो येस 1 टू गो कारण 2 डॉट विकेट षटकार वाईट +1 आणि चौकार 1 टू गो अजून एक बॉल मध्ये शिल्लक 45 बनतात व्हॉट अ लवली बॅटिंग अनिकेत मास्टर माइंड आता मात्र त्याची मजा घेतोय आनंद लुटतोय जसं सचिन तेंडुलकर दमल्यानंतर थोडंसं आनंद घ्यायचा विरुद्ध सेहवागच्या बॅटिंगचा तसा मात्र इथे घडतोय 8 चेंडू 24 धावांची ताबडतोब खेळी करताना नेट अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक ज्याने खेळलेत ना तो आता मनमुराद आनंद लुटताना एकदम घातक बॅटर पॉवर हिटिंग करणार बॅटर अनिकेत पाटीलची बॅटिंगची मजा लुटताना मास्टर माइंड षटकार चौकार 2 आपण पाहिले चौकार दमदार डाऊन द स्ट्रेट बरोबर लॉंगाच्या टप्पा ओलावून गेला चौकार मिळतोय चौकार खेचतोय आता पाहिलं तर जाऊन पोचते चौकार सायने 2 चेंडूचा सामना केल्यानंतर 10 वर अनिकेत आणि टीमला पोचवलं 45 वर 6 चेंडूचा खेळ इथून शेष 4 ओव्हरची मॅच कडक बॅटिंग ये लास्ट बॉल टू गो त्याला दिले ना तोच आहे ना बॉल साइड चेंज केली फटका चांगला स्क्वेअर लेगच्या बरोबर फक्त एक धाव गोशांकी क्षेत्र त्याच्या टो ऑन द बॅट स्कूप शॉट ओनली वन एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 ओव्हरचा झाला खेळ इथे समाप्त मजबूत मात्र आपला बाजू बनवताना एकदम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 46 वर 2 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त अतिशय दर्जेदार क्रिकेट राजीव स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्यांच्या सोबतीला नवी मुंबई जिल्हा युवा सेना जोडल्यात अनेक अट्रॅक्टिव्ह भव्य दिव्य अशी स्पर्धा कालपासून स्पर्धेला सुरुवात 1 लाख प्रथम 50 द्वितीय तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 अँड प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर इज नाईसली हिरो कंपनीची ही अतिथी कक्षामध्ये सजवलेली ती बाईक मालिकावीर इज प्रेझेंटेड बाय प्रशांत मडवी आपले वडील कैलासवासी चंद्रकांत मडवी यांच्या स्मरणार्थ ते प्रेझेंट केले अतिशय जबरदस्त हिरो कंपनीची प्लेअर ऑफ द सिरीज प्रशांत मडवी 2 दिवसामध्ये ठरेल कोण स्वार होईल त्या हिरो कंपनीच्या बाईक वरती अजूनही 2 दिवसाचा खेळ 2 दिवस रात्रीचा खेळ बाकी परंतु दुसरा दिवस रात्रीचा हा सेकंड लास्ट मॅच पहिल्या इनिंग मध्ये खेळता 3 ओव्हरचा खेळ झाला समजा चांगला निर्णय घेतलाय प्रणव रुपेश मडवी टीम कॅप्टन ऑफ द सुकेश दिवा चूज द बॅटिंग फर्स्ट आणि पहा कर्णधाराचा जो निर्णय तो तंतोतंत मास्टर माइंडनं खरं ठरवला अनिकेतला साथीला घेताना गंगा लवकर परतला त्याचा पश्चाताप होत होता मास्टर माइंडला काय करावं चूक तर झाली चूक कशी सुधारेल तर असे 2 धुवांदार बॅटिंग करताना जे बरोबर 2 फिल्डरच्या मधून त्याने तो कव्हर ड्राईव्ह मिळाला त्याला तोड नव्हती अफलातून फटका द गॅप बिटवीन द पॉइंट अँड कव्हर पॉइंट बिटवीन द 2 फिल्डर अँड चेंडू बाउंड्री लाईन 46 वर 2 3 ओव्हर संपतात शेवटचा हाणामारचं ओट टाकण्यासाठी ते करावा एलिमेंट करावं टीम कडून गणेश भोईर शेवटचं ओव्हर गणेश नॉट गणेश धनेश भोईर द बॉलिंग मार शेवटचा हाणामारीचा मार जोडीचं वर डेट ओव्हर टार्गेट सेट करणार ओव्हर टाकण्यासाठी करावे एलिमेंट करेल धनेश राईट अमोर विकेट पुढे सरसावले पुढे सरसावल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू जाईल टप्पा घेईल तोपर्यंत एक काढली फेक होईल तोपर्यंत आरामात 2 दाबा या स्ट्रोक वरती मास्टर माइंड या 2 ने पुढे जातो 26 वर व्हॉट अ क्लास क्रिकेटचा क्लास कलात्मक कोणत्या पण बॅट्समन खेळतो ना त्याचे जिवंत उदाहरण मूर्तिवंत उदाहरण देताना मास्टर माइंड किशोर अशोक मडवी व्हॉट अ क्लास या 2 ने स्कोर मध्ये जातो 48 वर 48 फटका चांगला ताबडतोब स्टेट डाऊन द ग्राउंड फक्त सिंगल मिळते दुसरी मांग एस नो बराचसा लप्पंडाव खेळताना बात अखेरकार फक्त सिंगल मिळते 2 चेंडूची झाली शेवटच्या ओव्हरची समाप्ती पहिल्या 2 नंतर सिंगल धावसंख्या 49 द व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन बाय श्रीकृष्ण दिवा कारण वातावरण झाल्या चेंज मध्ये इतकी धावा डेफिनेटली इज अ टॉप क्लास स्कोर म्हणता येईल 49 4 चेंडूचा खेळ बाकी धनेश भोईर इन द बॉलिंग मार्क वर शेवटचा हाणामारचा षटक घेऊन समोर आहे व्हेरी डेंजरस इन स्लॉग वर अनिकेत पाटील जो खेळतोय 2-3 चेंडू समोर गेल्यानं एक षटकार एक चौकार साईने वैयक्तिक 11 वर तिसरा बॉल शेवटचा ओव्हर गणेश फटका चांगला आहे ताबडतोब आहे दमदार आहे ताकद आहे आणि क्लास आहे डाऊन द स्ट्रेट इज एक्झॅक्टली जस्ट साइड द कॅमेरामॅन ऑफ द
की स्कोरचा कॅमेरामॅन कॅमेऱ्याच्या बाजूला ठोकलेला षटकार. व्हेरी डेंजरस अँड पॉवर हिटर बॅटर अनिकेत पाटील. 50 कम्स अप. अर्धशतक पार. 55 50 पूर्ण झाले. 55 डोले 51 षटकार ठोकला. हपोल घेत त्याला लॉप केलं होतं बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ. बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला पडला हा टोळेजंग षटकार. व्हॉट अ बॅटिंग आहे. कडक बॅटिंग. षटकाने 17 वर 4 चेंडू मध्ये अशी कमाल करतो. म्हणून तर स्लॉगरला सर्वोत्तम प्लेअर म्हणून त्याची निश्चित कोणी समीक्षक निवड करेल. अनिकेत पाटील पॉइंट कव्हर केले. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. बॉल क्रमांक शेवटचा 4. गणेश फटकावलं पाठवलं परत एकदा सरळ खाडीच्या दिशेला. कडक स्ट्रोक यार. लाजवाब बॅटिंग अनिकेत पाटील. वेल डन. हा बॉल घेतला त्याच्यानं पहिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नंतर हा बॉल घेताना बरोबर आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या बरोबर उजव्या बाजूला लांब लचक षटकार. धाव संख्या तुफानी वेगाने पोहोचते 61 वर. अनिकेत पोहोचते केवळ 5 चेंडूचा सामना केला 23 वर. कडक बॅटिंग यार. 5वा बॉल. पहिला 2-1 सलगचे 2 षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका. चौकार चांगली फिल्डिंग. डेफिनेटली गुड फिल्डिंग द लॉंग ऑफ. फेकेल ते बघ 2 धावा. क्लास यार. जेव्हा गंगा गेला होता तेव्हा थोडा भासा मात्र वाटलेलं होतं 45 होईल. पण जी आशा होती त्या आशावर पाणी फिरलं. प्रतिस्पर्धेच्या गोलंदाजा धूम धडाका मारताना अक्षरशः मात्र चौफे फटकेबाजी. क्लेवर अँड क्लीन बॅटिंग बाय द बोथ ऑफ अनिकेत अलॉंग विथ मास्टर मॅन किशोर. आणखीन मात्र 2 धावा. 63 लास्ट बॉल इन द इनिंग. शेवटचा बॉल पहिला इनिंग. धनेश भोईर मॅन फॉर्म करावे 11. एक कम्सिंग बॉल टू द नाव व्हेरी डेंजरस मॅन अनिकेत पाटील. शेवटचा बॉल. अबे फॉन द बॉडी. बॅटची गडा लागली का. डीपीने लागले. पिचिंग ऑफ साइड ऑफ ते पाहिलं त्याच्यात घोषित केलं उद्याचे टांडील. इट्स अ वाईड एक्स्ट्रा बॉल. आणखीन मात्र प्रयत्न करावा लागेल. प्रयास करायला. शेवटचा बॉल. धाव बनले पुढे जाते. स्कोर बोलतोय 64. 64 चांगली धाव संख्या. 4 ओव्हरची मॅच. लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. गणेश जोरदार मारला. बॅच स्लाइस. घोषण के क्षेत्रात सिंगल मिळते. 65 झाल्यात. बरोबर डबल 6 टू द विन करावे. 11 करावे. दुसरा इनिंगला जसा येईल मैदानाच्या आत 2 ओपनिंग आणि टार्गेट त्यांच्या समोर असेल 66. कंपल्सरी 66 निघतील का त्याला थोपून देण्याची क्षमता श्रीकृष्ण देवा करेल काय ते सांगण्यासाठी आजच्या घडीतले 2 मडवीपैकी एक मडवी अर्थात मल्टी टॅलेंटेड ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे तो सांगेल सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी विघ्नेश मडवी यांच्या जुबानी. प्लीज विघ्नेश. साल्या तारीतून पिलेस ना आता मामेला आम्हाला सांग खुश करायला. देवा तुझा दोस्त आहे ना आमचा दोस्त थोडी आहे. थँक्यू व्हेरी मच संतोष मात्रे सँडी सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSC चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 6वा सामना श्रीकृष्ण दिवा बनाम करावे 11 करावे. पहिला डाव आपण पाहिला आणि आजच्या दिवसातला उच्चांक स्कोर अगदी उभा केलाय तो म्हणजे 66 धावा. 74 धावा आजचा हायस्ट होता पण सेकंड हायस्ट म्हणजे 66 धावा उभारल्या गेल्यात श्रीकृष्ण दिवा टीम कडून. ज्या पद्धतीने स्टार्ट करून दिलं गंगाधर इंगोलेने आणि त्याला फिनिश करण्याचं काम केलंय अनिकेत पाटील आणि किशोर मडवी या 2 बॅटरच्या माध्यमातून. चांगला खेळ पाहायला मिळाला आज. या मंचावर दिगंबर पाटील एक लेजंड क्रिकेटर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. देवा पाटील हे देखील पाहायला मिळतील. महेश यादव असेल, राजू पाटील असेल, हे तिन्ही आमचे परम मित्र आहेत.
ते देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी खालच्या बाजूला विराजमान झाले. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना वेदांत म्हात्रे, बच्चू देखील स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळेल आणि सगळेच की स्कोररची मंडळी आमच्या सोबत जोडली गेलीत. तर या मॅचचा आस्वाद घेत असताना चला सुवर्ण संधी असेल करावे 11 टीम साठी. जर हा सामना करावे 11 टीम जिंकतोय तर स्वप्नील सास्टे यांच्या वतीने 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल करावे 11 करावे टीम साठी. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एकीकडे आपण जयेश तांडेल आणि त्यांच्या समेत आदेश तांडेल हे तांडेल बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जयेश तांडेलचा विचार केला तर अग्रकुळी प्रीमियर लीग कोण विसरेल फायनलचा सामना. जरी कॉन्ट्रोवर्शियल फायनलचा सामना झाला असेल तरी देखील त्या फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं होतं आणि आपल्या टीम साठी खेळत असताना हा संघ देखील हा खेळाडू देखील तितक्याच जोमाने बॅटिंग करत होता. या मॅच मध्ये देखील जयेश तांडेलवर मोठी जबाबदारी असेल. मिस्टर 360 म्हणून ओळखला जातोय पण हे मैदान 360 नाहीये. त्यामुळेच मैदानाची मर्यादा राखून जयेश तांडेलला फलंदाजी करावी लागेल आणि आदेश तांडेलला देखील तेच करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने आपल्या टीमला या इनिंग मध्ये चांगला स्टार्ट मिळवून दिला तो खेळाडू म्हणजेच गंगाधर इंगोले. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिली ओव्हर हाताळतोय. चला सामना स्पीडअप करा प्लीज. सहासष्ट धावा आणि या कराव्या लागतील करावे टीमला. मागच्या काही सामन्यामध्ये जर पाहिलं तर अनेक सामन्यामध्ये लो स्कोर पाहायला मिळाले पण हा सामना अगदी बॅटिंग मध्ये शक्ती प्रदर्शन दाखवलंय श्रीकृष्ण दिवा टीमने. जो टीम नेहमीच अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स करतोय आणि हा संघ ज्यावेळेस एकजुटीने खेळतो त्यावेळेस हा संघ ताकदवान संघ मानला जातोय. म्हणूनच या टीमच्या देखील नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. एका दिवसात 9 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. भाजप चषक या स्पर्धेमध्ये 100 संघांना पराभूत करून चॅम्पियनशिप पटकावली याच टीमने. त्यामुळेच या टीमचा देखील भरपूर इतिहास आहे. करावे टीम आता या मॅच मध्ये 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटची एज लागली होती का लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. बंटी कांबळी सर इशारा करत असताना 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद आली. पहिलाच बॉल. हाय हॅलो मिस्टर जयेश तांडेल, माय नेम इज गंगाधर इंगोले. 1 बाउन्स नाहीये. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते 1 या आकड्यावर. इथे देखील भन्न आठवेक धारण केले आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बंटी कांबळी सर आमच्या अगदी समोर वळत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. गंगाधर इंगोलीची ही खासियत आहे. वेगावर स्वार होतो, भन्न आठवेक धारण करतोय आणि नाईट स्पर्धेमध्ये याचा बॉल फेस करणं तितकं सोपं नाहीये. हुक केलाय, फटका चांगला आहे पण या फटक्यावर मात्र सिंगल मिळेल. ही बॅटल ही कॉन्टेस्ट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. जयेश तांडेलकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. जयेश तांडेल देखील मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर नक्कीच मॅच मध्ये काहीतरी अगदी क्लोज जाण्याचा प्रयत्न केला जाईल. पण या मॅच मध्ये तुम्हाला चांगला स्टार्ट अपेक्षित असेल. त्यामुळेच गंगाधर इंगोलेचं हे षटक श्रीकृष्ण दिवा टीमसाठी महत्वाचं ठरणार आहे. या टीमचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे. यानंतर शेवटचा सामना आपण खेळणार आहोत. त्यासाठी देखील संघ सज्ज होताना दिसेल. जय बालाजी राबाडे टीम आपण रेडी राहायचंय. हा सामना संपल्या आपण लगेचच टॉस करणार आहोत आणि तो सामना देखील 4 ओव्हरचा असेल. पहिला बॉल लेग बायच्या स्वरूपात सिंगल, दुसरा बॉल डॉट व्हाईट बॉल आला आणि तिसऱ्या बॉलवर सिंगल येत असताना 2 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. पहिला ओव्हरचा खेळ सुरू असताना गंगाधर इंगोले वर्सेस जेटी जयेश तांडेल. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या बॉलवर देखील मिळते फक्त सिंगल. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की मैदानाचा मर्यादा आणि मैदानाचा आराखडा बघूनच तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागतील. त्यामुळेच ह्या स्ट्रोकचा जास्तीत जास्त फायदा होणार नाही. त्यामुळेच मैदानाचा पूर्ण आढावा घेत असताना तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागतील.
3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा दाखल करायला लागलेत. संत आणि सावध सुरुवात 66 धावांचा पाठला करत असताना 4 ओव्हर मध्ये तुम्हाला या धावा कंप्लीट करायचे. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषे पलीकडे जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय पहिला प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. जयेश तांडेल यासाठी जाणला जातो. जयेश तांडेल यासाठी ओळखला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रायगडच्या स्पर्धा असेल, या जयेश तांडेलने गाजवल्यात आणि अनेक वेळा आपल्या टीमला अगदी महत्वाची कामगिरी करत असताना टीमला जिंकवण्यासाठी फार चांगलं योगदान देत असताना पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमच्या धावसंख्येला आकार येत असताना जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ नन. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. चांगली सुरुवात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गंगाधर इंगोले. टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू आदळतोय. मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. नितीन मडवी. डॉट बॉलची सांगता होती. जसजसे चेंडू डॉट येतील तसं मात्र प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि या प्रेशर मध्ये चुका होताना दिसतील. टप्प्याचा बॉल. फटका फसला. चेंडू हवेत आहे. ईशान मडवी कडून होते चूक. कॅच होते ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. जयेश तांडेलचे विकेट जवळजवळ चालून आली होती. कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. एक गडी बाद 11 धावा असं होऊ शकलं असतं पण कॅच ड्रॉप झाली. बिनगडी बाद 12 धावा. आता उर्वरित जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. 54 धावांची आवश्यकता. 18 बॉल 54 धावा. मॅच ऑन आहे. हा सामना जर करावे 11 करावे टीम जिंकला तर स्वप्नील साष्टे यांच्या वतीने 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर बिट्टू आलाय. शिवम पांडे. जर्सी नंबर 45. सध्या जर पाहिलं तर T20 ICC ट्रॉफी सुरू आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया टीमचं अगदी आव्हान संपुष्टात आलंय आणि की आज आयर्लंडला पराभूत करून झिम्बाब्वे टीमने अगदी सुपर 8 मध्ये धडक मारली. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. कोलबटाबाचा चेंडू आहे. प्लेड ऑन. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना आदेश तांडेलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम करावे 11 करावे संघाला. फलंदाज आदेश तांडेल. बॅक टू द डगआउट. येस, क्रिकेट मध्ये अपडाऊन्स येतात प्रत्येक संघाच्या बाबतीत, प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत आणि तेच घडलं ऑस्ट्रेलिया टीमच्या माध्यमातून देखील. झिम्बाब्वे टीमच्या अगेन्स्ट पराभूत झालं आणि झिम्बाब्वे टीमने 3 वेळा ऑस्ट्रेलिया टीमला पराभूत केलं. 1983 साली ज्यावेळेस कपिल देव निकंज यांनी विश्वचषक जिंकला त्यावेळेस देखील झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. भारतीय टीम विश्वचषक जिंकला. 2007 मध्ये देखील आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. 2007 मध्ये विश्वचषक T20चा भारतीय टीमने जिंकलाय. ह्या वर्षी देखील म्हणजे 2026 मध्ये देखील झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलाय. आता भारतीय टीम पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल का असा सवाल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि टीम इंडिया तितक्याच चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदान शहरामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. दीपेश पाटील अगदी घातक खेळाडू आहे. दीपेश पाटील ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता येत असताना सुरुवातीच्या 2 बॉलवर प्रभावित केलाय. सुरुवातीच्या 2 बॉलवर इम्प्रेस केलाय शिवम पांडे. बिट्टू मागच्या 2 हंगामामध्ये शिवम पांडे हा कॅप्टन होता श्रीकृष्ण दिवा टीमचा पण या हंगामामध्ये गंगाधर इंगोले ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. दीपेश पाटील स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय या ओव्हर मध्ये. आणि जसजसे चेंडू पुढे जातील तस करावे 11 करावे टीमचं विजयाचं स्वप्न मात्र दुर्मिळ होताना दिसेल. अकोटापाचा बॉल बॅटची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जातोय तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल डबलने काम बनणार नाही, यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. मोठे स्ट्रोक आले तरच आणि तरच हा सामना करावे 11 करावे जिंकू शकेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. दीपेश ह्या मॅच मध्ये अगदी संघर्षाची लढाई लढतोय. 3 बॉलचा सामना करत असताना फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. जयेश तांडेल 4 बॉलमध्ये 8 धावांचे योगदान देतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खुदून काढलाय. किशोर मडवी ज्याने चांगली बॅटिंग केली, मास्टर माइंड ऑफ श्रीकृष्ण दिवा टीम. आणि फिल्डिंग करत असताना सिंगल मिळते. आतापर्यंत या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. 2 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ इकडे संपला आहे. टीमची धावसंख्या 15 धावा. थँक्यू व्हेरी मच देवेंद्र पाटील. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही जर पाहिले तर करायचे 51 धावा. 12 बॉल 51 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 25.50च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल. आणि प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 षटकार लावावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. आणखीन एक दर्जेदार आणि अनुभवी गोलंदाज आहे. गोलंदाज आहे मोहन रूपनराव, म्हणजेच मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आज हे आठवते जुगावच्या मैदानावर 4 बॉलमध्ये 4 विकेट, अनेक मेडन ओव्हर या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले गेलेत. 40+ हा खेळाडू आहे. शहरी 40+ क्रिकेटमध्ये देखील किंवा 40+ खुल्या गटातील संघामध्ये देखील या खेळाडूला आम्ही अनेक वेळा पाहिलं. आणि साइड ऑन ऍक्शन सातत्याने गोलंदाजी करत असताना सध्या पाकिस्तानचा गोलंदाज आहे तो देखील चर्चेत आहे. पहिलाच बॉल फेकलाय. एलिव्हेशन आहे का? अनिकेत पाटील हा सेफ हँड मानला जातोय श्रीकृष्ण दिवा टीमचा. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि परतावा लागेल दीपेश पाटीलला. विकेट क्रमांक बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय. दीपेश पाटील परतलाय. प्रकाश मडवी बघा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ना ती फार इम्पॉर्टंट आहे. बॅकबोन आहे. बघा काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळून क्रिकेट खेळताना काही खेळाडू अगदी डगआउट मध्ये बसून देखील सामन्याचं सूत्र हलवतात. त्यामधील किंग मेकरच्या भूमिकेमध्ये प्रकाश मडवी यांची भूमिका पाहायला मिळते. तसं कारण आहे आपल्या टीमवर, आपल्या आळीवर अगदी निस्सम प्रेम आहे. आपल्या टीम जिंकावं यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय. त्यामुळेच हा संघ नेहमीच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या रँकिंग मध्ये टॉप 5 मध्ये आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळते. हे सातत्यपूर्व कामगिरी राहिले श्रीकृष्ण दिवा टीमची. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना इथे देखील नवी बॅटर रोनक तांडेल आला. रोनक तांडेल अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावी केला होता. आणि त्या आधीच्या मॅच मध्ये गंगाधर इंगोलेने अगदी मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावे केला होता. ओव्हर क्रमांक 3. पुन्हा एकदा गोलंदाज मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना धावा आता 50 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इनटू द ब्लॉक होल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी. ही खासियत, ही ओळख आणि ही धमक आहे मोहन राव या गोलंदाजाची. म्हणूनच अचूक टप्प्याचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातंय. मॅन विथ गोल्डन आर्म. फटका हवेत आहे. फटका फसलाय. फलंदाज ठसलाय.
जेटीला परतावा लागेल. जय स्टँडेल बॅक टू द गाव. तिसरा धक्का लागतोय टीम करावे 11 करावे संघाला. फलंदाज बाद उस्मान तारिक, ज्याची भरपूर चर्चा झाली होती की ट्रिकी बॉलर आहे, मिस्ट्री बॉलर आहे, पण इतका काही प्रभाव भारता विरुद्ध पाहायला मिळाला नाही. सूर्यकुमार यादवचा जरूर विकेट घेतला होता, पण सूर्यकुमार यादवने खूप चांगली त्याला फेस केलं होतं आणि भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला नमवून या विश्वचषकामध्ये आपलं अस्तित्व दाखवलं, ज्यामध्ये 8-1 असं आपल्याला पाहायला मिळालं आणि T20 मध्ये 8-1 असं पाकिस्तान आणि भारतमध्ये बॅटल पाहायला मिळते आणि पूर्ण विश्वचषकामध्ये आतापर्यंत 14 वेळा भारतीय टीमने पराभूत केले पाकिस्तानला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. न्यू बॅटर दनेश भोईर फलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 2 बॉल्सचा खेळ बाकी आहे. मोहन रावने देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. दनेश भोईर डाऊन द लेग साइड. दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बंटी कांबळीसर इशारा करत असताना ऑफस्टम्पवर मारा केला जातोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. ऑफस्टम्प यॉर्कर चेंडू हे अस्त्र वापरलं गेले आणि डावखुऱ्या फलंदाजाच्या अगेन्स्ट हे रणनीती आखणं फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल आहे. मोहनराव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. खोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. धावचीची संधी आहे. काय घडलंय? खूप चांगली फिल्डिंग शिवम पांडेच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 3 संपला गेले. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. आता 6 बॉल आणि 6 मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 49 धावा. चला कुठला गोलंदाज वापरला जाईल? श्रीकृष्ण दिवा टीम ने नवीन गोलंदाज वापरावा आणि नवीन गोलंदाजावर विश्वास दाखवा, कारण की 49 धावा आहे. त्यामुळे एक चान्स एका युवा गोलंदाजाला देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामध्ये किशोर मडवी आहे, त्यामध्ये आपल्याला ईशान मडवी देखील पाहायला मिळते. नितीन मडवी गोलंदाजी करतोय. या गोलंदाजांचा वापर करणं गरजेचं आहे आणि फायनली ठरलं की ईशान महेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी महेश मडवी जर पाहिलं तर 40+ क्रिकेट गाजवतात सध्याच्या घडीला दिवानगरीचे आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ईशान महेश मडवी देखील मैदानाच्या आतमध्ये. आमचे परम मित्र वैभव हे देखील जॉईन झालेत. रोहन म्हात्रे यांचं देखील HPL मध्ये नेहमीच संघ आपण पाहतो. कुठला टीम असायचा? ईशान्वी स्ट्रायकर्स हा संघ आम्ही अनेक वेळा पाहिलाय HPL मध्ये. रोहन म्हात्रे आपलं देखील सरसे स्वागत आहे. जय बालाजी रबारी टीम. चला आफ्रिदी खान तुमचा कॅप्टन पाठवा. लगेचच आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी आपण फुल टॉस बॉल ऑन साइडला वेकेंट एरिया आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. ईशान मडवीवर भरोसा दाखवला, पण अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये अजूनही करायचे 44 धावा. 4-44 44 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉलचा सामना बाकी आहे. हे स्टोक आलाय. सिंगल मिळते एका धावाने. सामना पुढे जात असताना 3 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे. चला किशोर मडवी स्पीडअप करा. चला जय बालाजी रबारी टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या खालीच आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. अखोटप्पाचा बॉल सिंगल मिळते. औपचारिकता राहिली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि भरपूर धावांच्या फरकाने मात्र हा सामना पराभवाला सामोरं जावं लागेल. करावे 11 करावे टीमने पहिल्या मॅच मध्ये काय कमबॅक केलं होतं, वापसी केली होती आणि चुरशीच्या सामन्यामध्ये पहिला विजय आपल्या नावी केला होता
आणि दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये कुठेतरी खराबी पाहायला मिळाली, पण अव्वल दर्जाचा खेळ राहिला श्रीकृष्ण देवा टीमच्या माध्यमातून. चला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ईशान आणि अखेर सेकंड लास्ट बॉलवर षटकार आलाय. 6 धावा मिळतील. फलंदाज आपण जर पाहिला तर धनेश भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. धनेश भोईर मध्ये केतन भोईरचा भाव होता 100%. नाही चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय आणि या बॉलवर येतोय डॉट बॉल. अशा तऱ्हेने हा सामना जिंकला श्रीकृष्ण देवा टीमने. सलगचा दुसरा विजय. चला टॉस साठी आपण श्रीकृष्ण देवा वर्सेस जय बालाजी रबारी टीम, दोन्ही टीम येतील. 4 ओव्हरचा सामना असेल आणि टॉस केला जाईल. चला राजू पाटील यांच्या शुभ हस्ते शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. आमचे परममित्र, आमचे वर्गमित्र आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, नेहमीच आमच्या सारख्या समालोचकांची काळजी घेणारा व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. फायनल आजच्या शेवटच्या मॅचचा टॉस. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर किशोर अशोक मडवी ठरलाय. मॅच समरी पाहू शकता. किशोर मडवी 27 धावा झंझावत खेळी. अनिकेत पाटीलने देखील 26 धावा केल्या. पण या मॅच मध्ये चांगला खेळ करत असताना गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली. साई पाटील 15, हरदेव तांडेल 14, रोनक तांडेल 17 आणि अखेरच्या षटकामध्ये धनेश भोईरने 19 धावा खर्च केलेत. मोहनरावने 2 गडी बाद करून 2 विकेट प्राप्त केलेत आणि शिवम पांडेने 3 धावा देऊन 1 गडी बाद केलेत. गंगाधर इंगोले 12 आणि ईशान मडवीने